संजय राऊत तुरुंगात गेल्यापासून मराठी माध्यमांना मोठी भ्रांत पडली होती की काय दाखवायचं, बातम्या काय चालवायच्या. मध्यंतरी बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद थोडासा रंगवता आला, पण लगेच तो मिटवला गेला आणि सगळ्या यांच्या आशेवरती, आकांक्षांवरती पाणी फिरलं. आता ही पोकळी भरून काढण्यासाठी भिडे गुरुजी समोर आले आणि मराठी पत्रकार धन्यवाद देत असतील की बरं झालं भिडे गुरुजींनी काहीतरी बाईट दिला, नसतं चालवलं काय असतं. ही अशीच परिस्थिती झालेली. एक आम्ही व्हिडिओ ह्याच्यावरतीच केलेला आहे सुशील कुलकर्णी यांनी. आम्ही एक थोडासा वेगळा मुद्दा आता याच्या निमित्तानं पुढे आणतोय की हे जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे आधुनिक विद्वान पत्रकार ह्यांच्या नेमकं विवेक बुद्धीला काय झालेलं आहे की नको ते विषय तुम्ही अशा पद्धतीनं का उचलत आहात. कारण नसताना म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ती मुलगी, पत्रकार मुलगी रुपाली बीबी असं काहीतरी तिचं नाव सोशल मीडियात येत आहे, ती आपणून बाईट घ्यायला गेलेली आहे. भिडे गुरुजी म्हणलेले नाहीयेत माझी मुलाखत घ्या म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तिला स्वातंत्र्य आहे, तिनं कसं वागावं, कसं राहावं, बिंदी लावावी नाही लावावी, कपडे काय घालावे, तसं भिडे गुरुजींना स्वातंत्र्य आहे की त्यांनी कुणाशी बोलावं किंवा कुणाशी बोलू नये. ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष भिडे गुरुजीची बाजू घ्यावी असा पण मुद्दा नाहीये किंवा त्या मुलीला विरोध करावा असाही मुद्दा नाहीये. कोणी काय वागावं बोलावं ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे गरजेनुसार ठरतं आहे. आमचा सर्वसामान्य मुद्दा असा आहे की जे स्वतःला सगळे पुरोगामी म्हणून घेतात, समाजातले धुरीण आहेत, विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत, या सगळ्यांनी सारासार विचार करून काही गोष्टी, काही विषय बाजूला ठेवायचे असतात, त्यांची फारशी चर्चा करायची गरज नसते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जो एक व्यावहारिक मुद्दा शेफाली वैद्य यांनी उपस्थित केलेला होता, नो बिंदी नो बिझनेस असं म्हणत असताना त्या स्वतः बिंदी लावतायत नाही लावत आहेत हा मुद्दा वेगळा आहे. जर तुम्हाला हिंदू सण समारंभाच्या संदर्भामध्ये व्यवसाय करायचा आहे, जाहिराती करायच्या आहेत, तर तुम्हाला ते निकष तशा अर्थाने पाळणं भाग आहे. सरळ साधी गोष्ट आहे. एक मी तुम्हाला थोडासा वेगळा मुद्दा सांगतो. शास्त्रीय संगीताच्या बैठकीमध्ये कितीही मॉडर्न आधुनिक तरुणी असो, ती प्रत्यक्ष बसताना भारतीय वेश परिधान करूनच तंबोरा घेऊन बसते. किंवा कुठलाही तरुण मुलगा जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून किंवा हाफ घालून बरमुडा घालून रागदारी गायला बसत नाही. एक सर्वसाधारण संकेत आहे, याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट आहे असं नाही. ज्याला कुणाला देवाची पूजा करायची नाही त्याचा मुद्दा आहे, पण देवाची पूजा जर करायची असेल तर धूत वस्त्राने स्वच्छ आहे ना सोवळं घालून करावी. सोवळं म्हणण्याच्या पेक्षा धूत वस्त्र असा मी शब्द वापरतो. शुचिरभूत होऊन करावी. एक सरळ साधा संकेत आहे. हात तोडल्यानं काय होतं, तोडा, हा तुमचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही आपणहून दुसऱ्याकडे जाता, त्याची बाईट मागता, तेव्हा तुमची गरज असते त्याची नाही. उलट समजा असलं असतं की असं एक प्रकार घडलेला आहे. ऑस्कर सारखा सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्याकडे गुलजार यांना जय हो या गीतासाठी त्यांना मिळाल्याच्या नंतर ज्या त्यांच्या अटी होत्या की तो विशिष्ट पद्धतीचा सूट घालावा लागतो, गुलजार यांनी त्याला नकार दिला आणि शांतपणे तो पुरस्कार स्वतःच्या घरी बसून तो सोहळा बघितला. प्रत्यक्ष स्वतः मंचावरती जाऊन तो पुरस्कार घेतला नाही. आणि गुलजार यांनी असा आकांडो तांडो पण केला नाही की हे माझं स्वतंत्र हिरावून घेतलेलं आहे, मी जब्या कुर्त्यामध्ये राहणारा माणूस आहे, मी काय तुमच्या सूटबुटात घाल. गुलजार काहीच म्हणले नाहीत. आपल्या घरी त्यांनी गालिबचा पुतळा करून घेतलेला आहे, त्याच्यापाशी ते बसून राहिलेत आणि त्या कार्यक्रम लाईव्ह चालू असलेला त्यांनी त्यांच्या घरी बसून टीव्हीवर बघितली. ही पद्धत आहे प्रतिक्रिया द्यायची. तुम्ही जर आक्रस्ताने म्हणजे हे सगळे पुरोगामी तेव्हा असं म्हणले का की हा गुलजार यांचा अपमान आहे म्हणून? आत्ताच हे किंवा आत्ताच काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. हिजाबच्या प्रकरणामध्ये हे सगळे अशा पद्धतीनं काही त्या ह्याचं समर्थन करत होते की हिजाब घालणं त्यांचं कसं स्वातंत्र्य आहे. कमाल झाली. ज्या पद्धतीने हिजाब घालण्याचं समर्थन तुम्ही करायला लागलात, जेणे की कुणालाही ही गोष्ट कळती आहे की सगळं शरीर झाकून घेण्याची काही गरज नाही अशा पद्धतीची, आणि जे मुक्तपणे बाकीचे सगळे वावरत आहेत किंवा विशिष्ट हवामानाप्रमाणे आपण कपडे घालतो, अशा प्रसंगी हिजाब घालायचा काय किंवा बुरखा घालायचा काय याच्यात तुम्ही समर्थन करायची काहीच गरज नाही. आणि आता मात्र बिंदी कशी नाहीच घातली पाहिजे म्हणजे हे पण उलटच झालं. एखाद्या स्त्रीला बिंदी, कपाळाला टिकली लावणं, कुंकू लावणं, किंवा जुन्या स्त्रिया तर मेन आधी कपाळाला लावायच्या आणि मग त्याच्यावरती ते कुंकू लावायचे. इंद्रजित भालेराव ह्या मराठीतल्या सुप्रसिद्ध कवींनी आत्ताच दिवाळीमध्ये त्यांच्या बहिणी आणि ते सगळे भावंड हैदराबादला जमलेले असताना मोठी बहीण पहाटे उन्हामध्ये, उन्हाची तिरी पण छोटासा आरसा घेऊन स्वतःच्या कपाळाला कुंकू कसं कोरत आहे, ते तिचं कोरणं मी कसं चोरून बघतोय, अशी अप्रतिम सुंदर कविता लिहिली. त्याच्यावरती याच तथाकथित पुरोगामी वर्तमानपत्रांनी बातम्या केली.
मग तेव्हा तुम्ही असं म्हणलात का की नाही नाही हे काय फारच प्रतिगामी झालं आणि हा जो कवी आहे हा आधुनिक नसून हा काहीतरी फार म्हणजे काय म्हणता येईल प्रतिगामी आहे आणि हा कुंकू लावण्याच्या कविता करतो आहे? असा मुद्दाच नाही याच्यामध्ये काही. त्यांची ती मोठी बहीण जिचं आता 80च्या पुढं वय आहे, ती त्या सगळ्या जुन्या संस्कारामध्ये वाढलेली, ती त्या पद्धतीने नऊवारी नेसते आहे, डोक्यावरून पदर घेते आहे, रोज सकाळी कुंकू कशा पद्धतीने लावते, ठळक मोठं कुंकू लावते आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी शोधल्याच कसं काय? एक सौंदर्यशास्त्रदृष्ट्या किंवा जो काही लहानपणापासून तुमच्या काय म्हणता येईल मनावरती डोळ्यावरती जो परिणाम काय संस्कार झाला असेल त्याप्रमाणे तुम्ही स्त्रीचं कुंकू असलेलं कपाळ पाहण्याची तुम्हाला सवय आहे सर्वसाधारणपणे. आता नवीन मुली तुलनेनं छोटं कुंकू लावल्यात किंवा टिकलीच मुळात ही जुने कुंकू लावणाऱ्या बायका ही आजकालच्या टिकलीवाल्या पोरी कशा त्याची टीका करायची. आता ते छोटं झालेलं आहे, गंध आलेले असंख्य गोष्टी आहेत किंवा घालणारे नाहीत. मुद्दा तसा नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की जे सगळे हे विवेकी स्वतःला म्हणून घेणारे लोक आहेत ते त्यांची विवेक बुद्धी अशी हरवून का बसायला लागलेत. आणि जर तुम्ही जेव्हा अशी काहीतरी विचित्र भूमिका घेतात त्याच्यामुळे काठावर उभे असलेले जे लोक असतात त्यांचा संभ्रम वाढतो. अपेक्षा कशी असते की समाजामध्ये ज्यांना आपण धुरीण म्हणतो त्या धुरीणांनी सगळ्या समाजाला आपल्या बरोबर विवेकाच्या पातळीवरती आणायचं असतं. अशा वेळी जर तुम्ही तुमची विवेक बुद्धी अशा पद्धतीनं विकून टाकणार असाल तर ते बाकीच्या समाजासाठी पण घातक आहे ना. तुमचं काय भलं बुरं व्हायचंय ती होईलच किंवा तुमचं काय नुकसान फायदा व्हायचं ते होईलच. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती आमचा आक्षेप आहे की कारण नसताना भाजपच्या बाजूचे भाजपच्या विरुद्ध, हिंदुत्वाच्या बाजूचे हिंदुत्वाच्या विरुद्ध, तथाकथित पुरोगामी तथाकथित बाकीचे त्याच्या विरोध असलेले अशी एक आम्ही कायमस्वरूपी वाटणी करायला लागलो हिंदू मुसलमान. याचं कारण काय? काहीच नाही. जो काही राजकीय वाद चालू आहे की सत्ताधारी पक्ष विरुद्ध इतर तो राजकीय पक्षांनी त्यांच्या पातळीवरती खेळावा. अडचण अशी आहे शेखर गुप्तासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी असं म्हणलं होतं की राजकीय पक्षांनी त्यांच्या म्हणजे विशेषतः त्यांनी विरोधी पक्ष आणि काँग्रेस सारख्यांवरती टीका अशी केली होती की तुम्ही तुमची लढाई राजकीय तुम्ही स्वतःच्या जीवावरती लढा. पत्रकार, विचारवंत, लेखक, नट, कलाकार यांच्या खांद्यावरती बंदुका ठेवून तुम्ही लढाई लढू नका. हे जे काही तथाकथित पुरोगामित्वाच्या नावाने भाजप, संघ, मोदी, अमित शहा, हिंदुत्ववादी या सगळ्यांना बळवण्याचे जे कार्यक्रम चालू आहेत पुरोगाम्यांचे, हे ह्याच्यातून त्यांची स्वतःची विवेकबुद्धी कशी विकल्या जात आहे, कशी भट होते ह्याचेच पुरावे मिळत आहेत. सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य भारतीय स्त्री ही कपाळावरती कुंकू लावते. ती लावण्यामागं तिचं स्वातंत्र्य हिरावलं जातं आहे का न लावण्यामुळे तिला फार स्वातंत्र्य भेटते हा मुद्दा वेगळा. व्यावहारिक पातळीवरती रोजच्या रोज वावरत असताना तिला चांगलं वाटते असं जर तिचं मत असेल आणि तिचं तसं कपाळ पाहिल्यामुळे तिच्या घरच्यांना, नातेवाईकांना, इतरांना चांगलं वाटलं असं जर त्यांचं मत असेल तर याच्यामध्ये तुम्ही पडायचं कारण नाही. इतकी सरळ साधी ती गोष्ट असताना आम्ही ती टोकाला नेतो आहोत आणि त्याचा विपर्यास करतो आहोत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या आधुनिक काळामध्ये सुद्धा इतक्या वेगळ्या पद्धतीने इतकं सगळं बदलत असताना सुद्धा भारतीय संस्कृती, भारतीय कुटुंब पद्धती, भारतीय विवाह संस्था ह्या सगळ्या गोष्टी आजही कशा टिकून राहाव्यात यासाठी ही सगळी माणसं धडपडतात, आपणहून प्रयत्न करतात. भारतामध्ये परदेशासारखे सरधोपटपणे घटस्फोट होत नाही. होईत तोपर्यंत, शक्य तोपर्यंत तो संसार कसा टिकावा असा सगळे प्रयत्न करतात. आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात लहान घटक ही व्यक्ती मानलेली नसून कुटुंब मानल्या गेलेलं आहे. तसंच त्याचा थोडासा विस्तार होऊन तुमचं एक छोटंसं गाव मानल्या गेलेलं आहे. गावाची प्रतिष्ठा म्हणून गावाचे आडनाव आपण लावतो. गावच्या रीतिरिवाज, परंपरा, गावदेवीची जत्रा असो किंवा तिथला एखादा उत्सव असो ग्रामदेवतेचा, त्याला आपणहून गावातून बाहेर गेलेले लोक जे स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणून घेणारे सुद्धा असले तरी आवर्जून तिथं जातात, त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, त्यानिमित्तानं लोक भेटतात. या सगळ्याच्या मागचा व्यावहारिक पातळीवरचा माणसानं माणसाशी जोडल्या जाण्याचा जो अनुबंध आहे तो विसरून त्याच्यावरती अनर्गल अशी टीका केली जाते, बिभत्स पद्धतीने टीका केली जाते, अर्वाच्य शब्दांमध्ये टीका केली जाते. हे आक्षेपार्ह आहे. या भिडे गुरुजींच्या ह्या वक्तव्याच्या निमित्ताने तथाकथित पुरोगाम्यांनी आपली विवेकबुद्धी विकल्या गेलेली आहे हे जे अनुभवाला येते ते फार वाईट आहे. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या निमित्ताने माणूस माणसाशी कसा जोडल्या जातो आहे.
सुखे दुजांच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी तेथे स्फुरती मजला गाणी, अशी इतकी साधी सोपी ओळ बोरकरांनी लिहिलेली होती. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये मला दुःख वाटणे आणि दुजाच्या सुखामुळे माझ्याही मनामध्ये हिरवळ फुटणे, इतकी ती साधी गोष्ट आहे. माणूस माणसाशी भेटण्याच्या संदर्भामध्ये, माणूस माणसाच्या जवळ जाण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपले सण समारंभ, परंपरा, रीतिरिवाज ह्याचा आपण उपयोग करून घेतो आहोत आणि आपण एक दुसऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. अशा वेळी तुम्ही कारण नसताना काही गोष्टीवर टीका करणं असाल किंवा काही विषय मोठे करणं असाल, त्याच्यामधून विनाकारण ज्याला वितंडवाद असा म्हणतो आपण पुढे केलं जाणं असाल, तर तो घातक आहे. ह्याच्यातून त्यांचंही भलं होणार नाही आणि हे स्वतः धुरीण म्हणून घेणारे समाजाचं पण त्यातून भलं साधणार नाही, एवढं मात्र निश्चित. म्हणूनच मला वाटतंय की संभाजी भिडे गुरुजींच्या ह्या टिकलीमुळे पुरोगामी विवेकवाद्यांनी आपली बुद्धी विकली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.